नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं MK कोचिंग क्लासेसमध्ये। मी आहे प्राध्यापक माधव कुरे आणि आपण पाहत आहोत लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स हा 10th क्लासचा महाराष्ट्र स्टेट बोर्डचा चॅप्टर। ठीक आहे, हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि याच्या अगोदर आपलं एक लेक्चर झालेला आहे आणि आता हे सेकंड लेक्चर आहे। याच्यामध्ये जो मागच्या लेक्चरमध्ये जो भाग झालेला आहे त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत आपण। ठीक आहे, तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल नक्की शेअर करा आणि तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ हे पण कमेंट करून सांगा। तर आपण डायरेक्टली सुरू करूया। तर आपण एक क्वेश्चन घेतलेला आहे, हे क्वेश्चन लिहिलेला आहे। तर तो क्वेश्चन काय आहे, सॉल्व क्वेश्चन नंबर 3 आहे तुमच्या टेक्स्ट बुक मधला। तर क्वेश्चन काय, 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = 11। तर काय करायचं, याला जेव्हा तुम्ही असं लिहिता तेव्हा मी तुम्हाला सांगितले तर काय करायचं सांगितले तुम्हाला। तर सोल्यूशन सोल्यूशन क्वेश्चन इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 तुम्हाला काय करायचं लिहून घ्यायचं याच्यावर। पहा, हे इक्वेशन नंबर काय तुमचं 15x + 17y = हा 7 आहे। ठीक आहे, 17y = 21। पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, इक्वेशन जे दिले ते लिहून घ्यायचं। ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं, जो पहिले दिले त्याला लिहायचं। सेकंड जे दिले तर पहा का 17x + 15y = 11। तर हे इक्वेशन नंबर 2 आहे। तर तुम्ही थोडंसं याच्याकडे काय करायचं, लिहिल्याच्या नंतर थोडंसं थांबायचं आणि बघायचं याच्याकडे। बघितल्यानंतर आता तुम्हाला जर बघितल्यावर काय लक्ष दिसते, तुम्हाला एक्सचा व्हेरिएबल बघायचं, वायचा व्हेरिएबल बघायचे दोन्हीचे, आणि कशाने मल्टिपल करता येईल, तुम्हाला मल्टिप्लाय करता येईल आणि तुम्हाला ह्याला सेम बनवता येईल आणि एकाला एलिमिनेट करता येईल, कटवता येईल। आता तुम्ही जर बघितलं तर हा 15 असेल, हा 17 असेल, दोन्ही नंबर्स काय आहेत, मोठे आहेत। तर तुमच्याकडे ऑप्शन जेव्हा एक ऑप्शन दोन प्रकारे सोडू शकता। म्हणजे तुम्हाला जर असं काही कळत नसेल कोणत्या नंबरला कशाने मल्टिप्लाय करायचं आणि कोणत्या नंबरला कशाने मल्टिप्लाय करायचं, तर तुम्ही काय करा, त्यावेळेस तुम्हाला ज्या एलिमेंटला, आता तुम्हाला समजा वायला एलिमिनेट करायचं आहे, तर वायला एलिमिनेट करायचं तर काय करायचं, तुम्ही ह्याला काय करायचं, ह्याला 15 ने मल्टिप्लाय करा। इक्वेशन नंबर 1ला जर 15 ने मल्टिप्लाय करा आणि इक्वेशन 2ला तुम्ही 17 ने मल्टिप्लाय करा आणि तुम्ही दोघांची किंमत मग इथं सेम येईल, कारण हा 17 आणि 15 मल्टिप्लिकेशन होईल, 17-15 मल्टिप्लिकेशन होईल आणि एलिमिनेट होतील। परंतु किंवा मग तुम्हाला एक्सला एलिमिनेट करायचं असेल तर ह्याला 17 ने मल्टिप्लाय करा, ह्याला 15 ने मल्टिप्लाय करा, दोन्ही एलिमिनेट होतील। परंतु हे थोडीशी कॅल्क्युलेशन काय होतील तुमचे वाढतील अशा केल्यावर। ठीक आहे, हे तर दुसरी एक मेथड पहा, दुसरी एक मेथड आहे, म्हणजे हा तुम्हाला इथं वापरता येईल ती मेथड। तर हा इथं 15 आहे, इथं 15 आहे, हा 17 आहे, इथं 17 आहे, फक्त व्हेरिएबल चेंज झालेत, रिअल नंबर म्हणजे व्हेरिएबल्स, हा 15 इथं आहे एक्सचा व्हेरिएबल, हा 15 इथं वायचा व्हेरिएबल आहे, हा ते 17 वायचा व्हेरिएबल आहे, इथं 17 एक्सचा व्हेरिएबल आहे। असं असेल तेव्हा काय करा, तुम्ही काय करा, इक्वेशनला ॲड करा आणि सबट्रॅक्ट करा। पहिल्यांदा काय करू आपण, म्हणजे तुम्ही थोडं सिम्प्लिफाय करू शकता किंवा तुम्ही जी मेथड सांगितली मल्टिप्लाय करायची ते मेथड पण वापरू शकता। मागच्या 2 क्वेश्चनमध्ये आपण ते यूज केलेली आहे। थोडेसे कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये मोठे होऊ शकतात म्हणून आपण ही मेथड वापरतोय। ठीक आहे, तर तुम्ही काय करा, ॲड इक्वेशन 1 आणि 2, आपण काय करतो, इक्वेशन 1 आणि 2ला काय करू, ॲड करू। ॲड जर केलं तर तुम्हाला काय मिळेल, पहा इक्वेशन 1 हा इथं लिहू तुम्ही, 15x + 17y = 21 आणि 17x + 15y = तुमचा 11। आता ॲड करतो तर साईन चेंज होणार नाही, ॲड करताना साईन चेंज होत नसते, तर हे दोन्ही प्लस आहेत तर प्लसच असेल। ठीक आहे, तर आज 15 आणि 17, 15 आणि 17 तुमचा किती होईल, तुमचा 15 आणि 17 होईल 32। पहा 5 + 7 तुमचा 7 आणि 5 12, 12 2 हातच्याला 1, 1 + 1 + 1 3, 32 आणि हा एक्सला x 32x होईल तुमचा, हा प्लसला प्लसच असेल। हा 17 आणि 15, पहा 17 आणि 15चा इथं 32 झाला होता, तर इथे 32। आता इथं y व्हेरिएबल आहे तर y = हा 1 आणि 1 तुमचा 2 होईल आणि 2 आणि 1 3 होईल तुमचा। म्हणजे हे काय आलेलं तुमचं इक्वेशन नंबर, याला काय म्हणा तुम्ही 3 म्हणा। ठीक आहे, हे इक्वेशन नंबर तुमचं 1 आहे, इक्वेशन नंबर 2 आहे, इथे लिहिलेलं आहे, फक्त आपण करताना पण लिहिलं तर तुम्हाला इझी जाईल। हे इक्वेशन नंबर 3 आहे। आता याच्याकडे थोडंसं नजर टाकलं इक्वेशन नंबर 3 कडे, तुम्हाला काय दिसून येईल की प्रत्येक ह्याच्यामध्ये x सोबत 32 आहे, y सोबत 32 आहे आणि इथं पण 32 आहे। तर सेम तिन्हीचे नंबर असले तर मी काय करतो, ह्याला सिंपल थोडंसं छोटं बनवण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, हे जे लिनियर इक्वेशन्स आहेत तुमचे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स असतील किंवा कोणते असतील लिनियर इक्वेशन्स आहे का, लिनियर इक्वेशन्सला, ह्या तुमच्या लिनियर इक्वेशन्सला तुम्ही ऑपरेशन जे आहेत, ऑपरेशन कोणते ऑपरेशन तुमचे, ॲडिशनचे ऑपरेशन आहे का नाही, ॲडिशन असेल तुमचा, मल्टिप्लिकेशन असेल, ठीक आहे, मल्टिप्लिकेशन किंवा तुमचं सबट्रॅक्शन असेल, ठीक आहे, सबट्रॅक्शन असेल, तुमचं डिव्हिजन असेल
ठीक आहे. तर हे तिन्ही चारही ऑपरेशन केल्या तर तुम्हाला काय करावं, काही त्याच्यात चेंज होणार नाही. ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन केलं तर फक्त एकच लक्षात ठेवावं लागेल, जे कोणतं ऑपरेशन करता तुम्ही, ॲडिशन करा, मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन करा, ते दोन्ही साईडला करावं लागेल, तर तुमचं चेंज होणार नाही. ठीक आहे, दोन्ही साईडला चेंज करायचं. तर काय करू आपण इथं, काय करूया, इक्वेशनला मी ह्या दोन्ही साईडला म्हणजे हे लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला डिवाईड करतो 32 ने, आहे का नाही. डिवाईड इक्वेशन 3ला डिवाइड इक्वेशन 3 बाय 32, म्हणजे 32 न मी या इक्वेशन 3ला 32 न डिवाइड करतो. तर काय होईल पहा, दोन्ही साईडला डिवाइड करावं लागेल तुम्हाला. इथे लिहितो मी. तर काय येईल तुमचं, तर पहा लक्ष द्या. तर हे इथं लिहू आपण. ह्याला जर 32 न जर डिवाइड केलं तर तुमचं कसं येणार पहा. इथं एक लिहितो वाटलं तर, म्हणजे इथं दिसत असेल तुम्हाला 32x अपॉन इथं 32 असेल तुमचा, ह्याला डिवाइड केलं 32y अपॉन 32 असणार आहे तुमचा. त्याच्यानंतर हा इक्वल टू आणि हा 32 अपॉन 32 असं असणार आहे. म्हणजे सगळ्यांना आपण 32 न डिवाइड केलं. इथं एक म्हणजे इथं डिवाइड केलं, इथं डिवाइड केलं. तर ह्याला सोडलं तर तुमचं काय होईल, हा 32 कटेल, हा 32 कटेल, हा 32 कटेल, हा 32, हा 32, हा 32. किंवा डायरेक्टली तुम्ही, आता मी तुम्हाला समजण्यासाठी हे लिहिलेलं स्टेप लिहायची काही गरज नाही. डायरेक्टली तुम्ही काय लिहू शकता, देअरफॉर x प्लस y इज इक्वल टू तुमचा 1. हे इक्वेशन नंबर काय म्हणा तुम्ही, याला 4 म्हणा, इक्वेशन नंबर 4 म्हणा. तर हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काही शंका नाही, हे कळलं असेल. इक्वेशन नंबर तुमचं काय आलेलं आहे, 4 आलेला आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर काय करू शकता तुम्ही, आता इक्वेशन नंबर हा 4 आलेला आहे आणि याला तुम्ही सॉल्व करू शकता. तर काय करा तुम्ही, सबट्रॅक्शन करा. तुम्ही सबट्रॅक्शन करू शकता. तर इक्वेशन 1 आणि 2चं काय करा, सबट्रॅक्शन करा. तुम्ही कशा इक्वेशन सबट्रॅक्ट करू शकता, तुम्ही सबट्रॅक्ट करा. ह्याच्यातनं हे करा किंवा ह्याच्यातनं हे करा, कशात नाही करा. तर पहा काय करतो मी तुम्हाला, इक्वेशन 2मधनं मी इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करतो, किंवा 1मधनं 2 करा, काही करा तुम्ही. तर मी काय करतो, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 इक्वेशन 2 फ्रॉम 1. तर फ्रॉम 1 तुम्ही 2मधनं 1 करा किंवा 1मधनं 2 करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण 2मधनं 1 सबट्रॅक्ट करतो. तर 2 काय येईल तुमचा, पहिल्यांदा येईल, आहे का नाही. 2मधनं आपण हे करतोय. तर तुमचा 17x प्लस 15y इज इक्वल टू तुमचा 11. ठीक आहे. तर ह्याच्यामधनं आपण काय करतो पहा, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. 1मधनं तुमचं आपण इक्वेशन काय करतोय, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 नाही 1मधनं सबट्रॅक्ट करतोय ना, म्हणजे हा खाली येईल तुमचा. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जरी 1मधनं 2 करा किंवा 2मधनं 1 केलं तर काय प्रॉब्लेम येत नाही. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे 1मधनं आपण 2 सबट्रॅक्ट करतोय, तर हे जशाच तसं लिहा. ठीक आहे. म्हणजे हा इक्वेशन 1 आहे, 15x प्लस 17y इज इक्वल टू तुमचा 21, आणि हा तुमचा 17x प्लस 15y इज इक्वल टू तुमचा 11. तर ह्या आपण काय करतो, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 हा 2 इक्वेशन हा याच्यामधनं 1मधनं सबट्रॅक्ट करतो. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 हा म्हणजे 1मधनं आपण 2ला सबट्रॅक्ट करतो सिंपल भाषेमध्ये. तर काय होतं, आता सबट्रॅक्शन करताना मी तुम्हाला सांगितलं होतं, सबट्रॅक्शन करताना काय होतं, तुमचं साईन बदलतात. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. ॲडिशनमध्ये साईन वगैरे बदलले नव्हते आपण. आता इथं सबट्रॅक्शन करतोय तर मी काय करतो, ह्याचं साईन बदलतो. हा प्लस आहे तर हा मायनस होईल, हा प्लस आहे तर मायनस होईल, खाल्ल्याचे साईन बदलायचे. हा प्लस आहे तर हा मायनस होईल. तर हे साईन बदलतील. तर तुम्हाला सोडवायचं आहे. तर ह्याला हा इक्वेशन नंबर तुमचा काय आहे, इक्वेशन नंबर हा 1 आहे, हा इक्वेशन नंबर 2 आहे. लिहायची काही गरज नाही, पण लिहिलं तर तुम्हाला थोडंसं म्हणजे कशावर ऑपरेशन करता हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर आता मला सांगा, हा 15x आणि हा 17x आहे, ह्या प्लस 15x आहे, मायनस 17x आहे, 17x मायनस 17x. तर तुम्ही जर ह्याला सोडवलं तर हा म्हणजे 17मधनं मायनस 17मधनं प्लस 15 गेले तर तुमचे किती उरेल, मायनस उरेल, मायनस 2x उरतील. बरोबर आहे का नाही. मायनस 17x मधनं जर प्लस 15x गेले तर तुमचे मायनस 2x उरतील. त्याच्यानंतर मला सांगा, हा मायनस आहे, हा मायनस 17, हे मायनसचं साईन खाली लिहिलेलं आहे मी, मायनस मायनस सबट्रॅक्शन करतोय. आता मला सांगा, इथं तुमचा प्लस 17x आहे आणि मायनस 15y आहे. तर प्लस 17y मधनं 15y गेला मायनस, तर तुमचा प्लस किती उरेल, प्लस 2y उरतील, 2y उरेल. बरोबर. आणि तुमचा 21मधनं जर 11 गेला, 21मधनं जर तुमचे 11 गेले, 21 मायनस 11, तर 1मधनं 1 गेला 0,
आणि 2 मधनं 1 गेला तर तुमचा 1 राहील, म्हणजे 10 आलेला आहे तुमचं. तर हा इक्वेशन भेटलेला आहे इक्वेशन. तर काय करा तुम्ही ह्या इक्वेशनला तुम्ही तर पहा x + y = 1 आले, तुम्ही याला x हे डिवाइड करू शकता 2 ने, करू शकता का नाही. तुम्ही याला इक्वेशनला काय करा, तुम्ही या इक्वेशनला डिवाइड करा इक्वेशनला, तर इक्वेशन भेटते तुम्हाला. मग नाही गेलं तर तुम्हाला ह्या इक्वेशनला जर डिवाइड करायचं नसलं, ह्याला जर तुम्हाला डिवाइड करायचं नसलं तर तुम्ही काय करा, डिवाइड जर करायचं नसेल तर तुम्ही याला इक्वेशन नंबर काहीतरी म्हणा वाटलं तर. ह्याला इक्वेशन आपण 4 पर्यंत आलो होतो, याला 5 म्हणा इक्वेशन. आणि ह्याला डिवाइड करायचं नसेल तर ह्याला तुम्हाला कशानंतर मल्टिप्लाय करावं लागेल आणि 2 व्हॅल्यू सारख्या होतील आणि मग सबट्रॅक्शन करू शकता तुम्ही. तर काय म्हणा, इथं डिवाइड करा, 2 न डिवाइड करा, कारण हा 2 कटेल, हा 2 कटेल, इथं 5 येईल आणि हे दोन्ही सारखे होतील, मग काहीतरी करू शकता तुम्ही ऑपरेशन. तर डिवाइड इक्वेशन 5/2. तर 2 न आपण या 5ला डिवाइड केलं, तर 2 न ह्याला डिवाइड करतो. आता मी डायरेक्टली इथं लिहिलं तसं लिहित नाही कारण जागा कमी आहे. तर हा इथं 2 न डिवाइड केलं तर हा तुमचा -x उरेल, प्लस इथं 2 न डिवाइड केलं तर हा 2 कटेल, y उरेल, = 5. 10ला जर 2 न डिवाइड केलं तर तुमचा 5 उरेल. ह्याला इक्वेशन नंबर 6 म्हणा. इक्वेशन नंबर म्हणलं तर काय, किती इक्वेशन वाढवले तर काय फरक पडत नाही. आता तुम्ही काय करा, इक्वेशन नंबर 4 कडे पहा. इक्वेशन नंबर 4 आहे तुमचा, हा इक्वेशन नंबर 6 आहे. तर तुम्ही ह्या दोघांना जर ॲड केलं इक्वेशन 4 आणि 6ला, तर हा तुमचा +x -x कटून जाईल आणि तुम्हाला y ची किंमत भेटेल. ठीक आहे. तर काय करतो मी, इक्वेशन नंबर ॲड इक्वेशन 4 and 6ला आपण ॲड करतो. 4 आणि 6ला ॲड करतो. 4 आणि 6ला ॲड केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, 4 आणि 6ला ॲड करा. तर मी काय करतो, हे मिटवतात, आपल्याला ह्याची गरजही पडणार नाही. ठीक आहे, आपण काही व्हॅल्यू आली त्याच्यात टाकून देऊ आपण. तर हे इकडला पार्ट मी काय करतो, मिटवतो, हा एवढा पार्ट. तर ठीक आहे, हा पार्ट मिटून घेतो मी. ठीक आहे, तर लक्ष द्या. तर ॲड इक्वेशन 4 आणि 6. तर 4 इक्वेशन काय तुमचं लिहून घ्या इथं, x + y = 1. हे इक्वेशन नंबर 4 आहे तुमचं. आणि तुमचा इक्वेशन -x + y = तुमचा 5 आहे. हा इक्वेशन नंबर काय आहे तुमचा, 6 आहे. तर ह्या इक्वेशनला आपण काय करतो, ॲड करतो. ॲड करताना मी सांगितलं की तुम्हाला साईन चेंज होतात का, साईन चेंज होत नाहीत. तर हा +x, हा -x काय होईल तुमचा कटून जाईल. हा +y आणि हा +y म्हणजे तुमचे 2y होईल, = हा +5 आणि 1 तुमचं 6 होईल. देअरफॉर तुमचा y = काय असेल 6 आणि हा तुमचा काय मल्टिप्लिकेशनच्या इकडल्या साईडला गेला तर डिव्हिजनमध्ये जाईल. म्हणजे देअरफॉर y = तुमची व्हॅल्यू किती आलेली आहे, 3 आलेली आहे. y ची व्हॅल्यू तुम्हाला भेटलेली आहे 3. आता तुम्ही काय करा, हे जी y ची व्हॅल्यू जे 3 भेटलेली आहे ती कोणत्याही अशा छोट्या इक्वेशनमध्ये टाका ज्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन काय असतील तुमचे कमीत कमी कॅल्क्युलेशन होतील. तर तुम्ही काय करा, ही y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 4 मध्ये टाका किंवा 6 मध्ये टाका, सोपं जाईल. पण तुम्हाला इक्वेशन 4 थोडं चांगलं सोपं वाटते तर 4 मध्ये टाका 6च्या ऐवजी. तर पुट काय करा तुम्ही, पुट y = 3 इन इक्वेशन 4. तर 4 मध्ये तुम्ही काय करता, y ची व्हॅल्यू टाकताय. तर पहा, x ला x, प्लसला प्लस आणि y ची व्हॅल्यू आपण काय घेतो 3 = तुमचा 1 ला 1. तर काय करा, ह्याला सोडवा पुन्हा. आता हा x आहे, हा 3 इकडल्या लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला गेला तर तो प्लसचा मायनस होईल. ठीक आहे, x = तुमचा 1 - 3 होईल. ह्याला पुन्हा सोडवा. देअरफॉर x = तुमचा काय असेल, x = -2 असेल. -3 मधनं जर तुमचा +1 गेला तर काय असेल तुमचा, x = काय असेल तुमचा -2. x ची किंमत भेटलेली आहे तुम्हाला, काय भेटलेली आहे, x ची किंमत -2 भेटलेली आहे. तर तुमचं सोल्युशन काय असणार आहे, सोल्युशन तुम्हाला निघालेले x आणि y च्या किमती निघालेल्या आहेत. तर तुम्ही काय लिहू शकता, इथे लिहू तुम्ही. तर काय x, y = तुमचं काय असणार आहे, x ची किंमत आहे -2 आणि y ची किंमत आहे तुमची काय आहे, y ची किंमत 3. तर हे तुमचं सोल्युशन झालेलं आहे. x, y ची किंमत भेटलेली आहे तुम्हाला. x ची किंमत आहे -2 आणि y ची किंमत आहे 3. हे तुमचं सोल्युशन आहे. ठीक आहे, इज द सोल्युशन वाटलं तर इज द सोल्युशन म्हणू शकता. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन तुमचा सॉल्व करून झालेला आहे पूर्णपणे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, आता लक्ष द्या. तर आपले टेक्स्टबुकमधले सगळे क्वेश्चन सॉल्व करून झालेलं आहे. तर आपण काय करू आता, प्रॅक्टिस सेट 1.1 पाहूया. तर प्रॅक्टिस सेट 1.1 पाहतोय आणि त्याच्यामधला पहिलाच क्वेश्चन काय आहे तुमचा, पहिला क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे, ती ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायचं आहे. टू सॉल्व द
सायमल्टेनियस इक्वेशन. तर तुम्हाला पहिलं इक्वेशन हे आहे 5x + 3y = 9 आणि सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y = 12. असे दोन तुम्हाला काय दिलेले त्यांनी इक्वेशन दिलेत. तर सोल्युशन पहा, तुमच्या बुक्समध्ये काय केलं त्यांनी, काही तुम्हाला बॉक्सेस वगैरे दिलेले आहेत, त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स करायचे आहेत आणि ते फिल इन द ब्लँक्स तुम्हाला भरायचे. तर मी काय करतो, हे फिल इन द ब्लँक्स वगैरे बोर्डवर काढत बसणार नाही. ठीक आहे, डायरेक्टली मी काय करतो, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करून दाखवतो आणि तुम्ही काय करायचं, त्या बॉक्समध्ये त्या जागी ते जे येते ते भरायचं. आणि असा क्वेश्चन तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये विचारलेला आहे, 2 मार्क्सला विचारलेला आहे आणि 2 मार्क्सला तुमचा क्वेश्चन येतो तुमच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर पहा, तर लिहितो. तर काय करायचं, असं असेल तर पहिल्यांदा काय करायचं, इक्वेशन लिहून घ्यायचं. तर काय आहे, तुम्हाला जे गिवन इक्वेशन दिलेले, तुमचं पहिलं इक्वेशन आहे 5x + 3y = 9. हे इक्वेशन नंबर 1 आहे तुमचं, ह्याला 1 द्यायचं. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन काय आहे तुमचं, 2x - 3y = तुमचा 12 आहे, इक्वेशन नंबर 2. हा 2 आहे. जेव्हा तुम्ही असे इक्वेशन लिहिता त्याच्यानंतर थोडंसं काय करायचं, तुम्ही इक्वेशनकडे थांबायचं, इक्वेशन 1, 2 लिहिल्यानंतर, आणि थोडंसं पाहायचं त्याच्याकडं, असं पाहायचं, एक्सचे व्हॅरिएबल पाहायचे. ठीक आहे, वायचे व्हॅरिएबल पाहायचे आणि हे नंबर, ह्याची तर काही गरज नाही, ह्याला पाहायची गरज नाही, फक्त ह्या एक्सचा व्हॅरिएबल आणि हे वायचे व्हॅरिएबल दोन्ही इक्वेशनचे पाहून घ्यायचे. तर पाहिल्यानंतर तुम्हाला आता हा इक्वेशन एकदम सिंपल वाटते तुम्हाला. तर हा +3y आहे, इथं -3y आहे, या दोघांना जर मी ॲड केलो तर हे तुमचा y कटून जाईल आणि एक्सची किंमत काहीतरी भेटेल. ठीक आहे, तर काय करा, तुम्ही ह्या इक्वेशनला आता बघितल्यावर ॲड करा इक्वेशन 1 आणि 2, कारण तुम्हाला ऑलरेडी मल्टिप्लाय करायची काही गरज नाही, कारण हे दोन्ही सेम नंबर आहेत, 3y आणि +3y - 3y. तर तुम्हाला मल्टिप्लाय करायची काही गरजच पडत नाही इथं. ठीक आहे, तर काय करा मग, तुम्ही ॲड इक्वेशन 1 आणि 2, इक्वेशन 1 आणि 2ला काय करा, तुम्ही ॲड करा. ठीक आहे, तर इक्वेशन 1 का आहे तुमचा 5x + 3y = तुमचा 9 आहे आणि हा 2x - 3y = तुमचा 12 आहे. तर ह्या दोन्ही इक्वेशन ॲड करताना साईन चेंज होत नसतात. मी सांगितलं तुम्हाला, ॲड करताना तुम्हाला साईन चेंज करायची गरज आहे का, साईन चेंज करायची गरज नाही. तर हा तुमचा +3y आहे, हा -3y आहे. तर हा +3y आणि हा -3y तुमचा कटून जाईल. हा तुमचा 5x आणि 2x तुमचा होईल तुमचा 7x झाला. हा 5x आणि तुमचा 2x म्हणजे 7x होईल. हा इक्वल टूला इक्वल टू, हा 9 आणि 12 तुमचा किती होईल, 21 होईल. 9 आणि 2 किती होईल, 12. 9 आणि 12 आहे का नाही, 9 आणि 2 11, 11शी 1 हातच्याला 1 आणि 1 1 2, तर 21 होईल. तर ह्याला तुम्ही सोडवा. देअरफॉर काय असेल तुमचं, x = तुमचा 21/7 असेल. ह्याला डिवाइड करा, 7नं डिवाइड केलं, 7 3 = 21, म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली तुमची, x = तुमची 3 व्हॅल्यू आलेली आहे. एक्सची व्हॅल्यू तुमची 3 आलेली आहे. आता तुम्ही काय करा, ही जी एक्सची व्हॅल्यू आलेली आहे ती काय करा, पुट करा इक्वेशन नंबर, कोणत्या इक्वेशन नंबरमध्ये पुट करा, 1 किंवा 2 मध्ये पुट करा. तर मी काय करतो, 1 मध्येच पुट करतो, इक्वेशन 1 मध्ये. ठीक आहे, पुट x = तुमची जी व्हॅल्यू आहे 3, पुट x = 3 इन इक्वेशन 1 इक्वेशनमध्ये पुट करतो मी. तर एक्सची व्हॅल्यू ह्या इक्वेशन 1 मध्ये पुट करतो. तर 5ला 5 तुमचा, त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू आपली काय आहे, 1 आहे, प्लस 3yला 3y = 9ला 9. तर ह्याला सोडवा तुम्ही. 5 × 1 तुमचा 5 असेल, 5 × 1 काय असेल तुमचा 5 + 3y = 9 असेल तुमचा. हा 5ला काय करतो मी, हा डाव्या बाजूचा 5 तिकडं उजव्या बाजूला गेला तर प्लसचा तुमचा मायनस होईल. तर म्हणजे 3y = तुमचं काय असेल, देअरफॉर 3y = तुमचा 9 - 5. हे कळलं, तुमचा +5 इकडं पाठवला मी, मायनस झाला. तर म्हणजे 3y = तुमचा 9मधनं 5 गेला, 9मधनं 5 गेला तर तुमचा किती उरला, 4 उरला. म्हणजे y = तुमचा 4/3 आलेला आहे. yची व्हॅल्यू किती आलेली आहे तुमची, 4/3. तर तुम्ही हा कम्प्लिटली डिव्हिजिबल आहे का, 4/3 होत नाही. तर तुम्ही याला डिवाइड करण्याचा पण प्रयत्न करू शकता का, करायचं नाही आहे तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची yची व्हॅल्यू भेटलेली आहे. पहा एक बार आपलं हे बरोबर आहे का, एक बार चेक करा. पहा आपण थोडीशी एक मिस्टेक केलेली आहे इथं. पुट x = 3 इन इक्वेशन 1 मध्ये एक्सची व्हॅल्यू 3 टाकायची होती, पण आपण काय इथं आपल्या लक्षात म्हणजे आलं नाही, तरी तर मी 1 कशी टाकली काय माहीत. तर आपली एक्सची व्हॅल्यू काय आहे, आपली 3 आहे. तर त्यामुळं हे आपल्याला इथे एक्सची व्हॅल्यू 3 टाकायची आहे, त्यामुळे आपलं इक्वेशन चेंज झालं. आता हे इथून खाली चेंज होईल. आता 5 × 3 जर केलं तर तुमचा काय होईल, हा 15 होईल. 5 × 3 15 + 3y हे सेम असेल, हा 15 + 3y हे सेम असेल.
आता हा 15 काय होईल तुमचा, हा 3y ला 3y असेल, हा 15 जर तुमचा तिकडे गेला तर हा -15 होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर इथून पुढं खाली तुमचं काय चेंज होईल पहा. थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं, एखाद्या वेळेस तुमची मिस्टेक पण होऊ शकते, म्हणजे थोडंसं लक्ष चलबिचलित झालं तरी तुमचं चुकू शकते. म्हणजे हा 3y इज इक्वल टू तुमचा हा 15मधनं जर तुमचा 9 गेला, 15मधनं जर तुमचा 9 गेला तर तुमचा किती उरेल, तुमचा -6 उरेल. म्हणजे y इज इक्वल टू तुमचा -6/3, y इज इक्वल टू तुमचा काय असेल, 6ला जर 3ने डिवाइड केला तर -2 असेल. म्हणजे तुमच्या x आणि yच्या व्हॅल्यू काय, x आणि yच्या व्हॅल्यू काय आहेत, तर x ची व्हॅल्यू आहे तुमची किती 3 आहे, 3, आणि y ची व्हॅल्यू आहे तुमची -2. तर हे सोल्युशन आहे. द सोल्युशन इज म्हणून लिहा, द सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, -2. हे तुमचं उत्तर आलेलं आहे, इज द सोल्युशन. वाटलं तर असं लिहा, इज द सोल्युशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं काय झालेलं, हा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. त्याच्यानंतर काय करूया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. तर लक्ष द्या, आता क्वेश्चन नंबर 2 आहे तुमच्या प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन नंबर 2. तर काय आहे क्वेश्चन तुमचं, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स हा क्वेश्चन आहे. तर हे तुमचे सायमल्टेनियस इक्वेशन्स दिले ते तुम्हाला सोडायचे. तर पहिला तुमचा क्वेश्चन आहे याच्यामध्ये, क्वेश्चन 2 मध्ये तुमचा पहिला, तर काय आहे हे लिनियर इक्वेशन्स दिलेले आहेत आपल्याला घ्यायचे, सोडवायचे. ठीक आहे. तर पहिल्यांदा जे इक्वेशन दिले ते लिहून घ्या. 3a + 5b, 3a + 5b इज इक्वल टू 26 हे आहे इक्वेशन नंबर 1 म्हणा याला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पहा काय आहे, a + 5b इज इक्वल टू तुमचा 22 आहे, इक्वेशन नंबर काय म्हणा याला 2 म्हणा, हा 1 आणि हा 2. तर ह्याच्याकडे पहा, थोडंसं लिहिल्यानंतर पाहायचं तुम्हाला व्हॅरिएबल याच्यामध्ये काय तुमचा a आणि b व्हॅरिएबल आहेत. मागच्या इक्वेशनमध्ये x आणि y घेतलं होतं, काही व्हॅरिएबल राहू शकतात, x y a b p q काय r s b काय बी राहू शकतात. ठीक. तर a आणि b तुमचे व्हॅरिएबल आहेत. 3 5 26 रिअल नंबर आहे, तिथं 1 असतो काय नाही, म्हणजे 1 5 आणि 22 हे रिअल नंबर आहेत. तर तुम्हाला याला सोडायचं, तर इथंच बघितल्यावर तुम्हाला इथं 5b दिसतो, इथं 5b दिसतोय. तुम्ही जर याला सिम्पली काय केल्या, ह्याला जर तुम्ही सिम्पली काय केल्या, सबट्रॅक्शन केल्या, तर ह्या इक्वेशनला म्हणजे इक्वेशन 1 मधनं जर इक्वेशन 2 जर सबट्रॅक्ट केल्या तुम्हाला, तर काय मिळेल, इक्वेशन 1 मधनं 2 सबट्रॅक्ट केल्या तर तुम्हाला a ची किंमत मिळेल. ठीक आहे. तर बघितल्यावर तुम्हाला कळते, कारण हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, तर तुम्हाला सबट्रॅक्शन करावं लागेल. ठीक आहे. कारण 5b कटण्यासाठी. तर काय करणार तुम्ही, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1, म्हणजे तुम्ही 2 इक्वेशन 1 मधनं सबट्रॅक्ट करायचं. जसं तसं लिहा, 3a + 5b इज इक्वल टू 26. त्याच्यानंतर a + 5b इज इक्वल टू 22. तर सबट्रॅक्शन करताना तुमचे काय होतं, साईन चेंज होतं. सबट्रॅक्शन करताना तुमचे प्लसचा मायनस, हा प्लस आहे मायनस होईल, हा प्लस आहे मायनस होईल, हा प्लस आहे मायनस होईल. तर हे साईन चेंज झालेले आहेत. हा +3a हा -a, हा +3a आहे आणि हा -a आहे. ह्या +3a मधनं जर हा गेला तर तुमचा किती राहील, इथं +2a राहील. हा +5b हा -5b कटून जाईल. हा +26 मधनं -22 गेला तर किती राहील तुमचा, 6 मधनं 2 गेला तर 4 राहिला, आणि 2 मधनं 2 गेला तर तुमचा काय राहिला, 0 राहिला. म्हणजे 4, 26 मधनं 22 गेला तर 4 राहिला. म्हणजे देअरफॉर तुमचा a इज इक्वल टू काय असणार आहे, 4/2, आणि a ची व्हॅल्यू किती मिळणार आहे, देअरफॉर a ची व्हॅल्यू मिळणार आहे तुमची 2. a ची व्हॅल्यू 2 मिळणार आहे, ते लिहिलेली जागा नसल्यामुळं. तर a ची व्हॅल्यू तुम्हाला 2 मिळालेली आहे. याला डिवाइड करा, a ची व्हॅल्यू 2 मिळालेली आहे तुम्हाला. मग काय करा, ही a ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा तुम्ही. तर मी काय करतो, ह्या इक्वेशनमध्ये a ची व्हॅल्यू 2 पुट करतो. थोडं छोटं वाटतं इक्वेशन, तर पुट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये a ची व्हॅल्यू ही 2 पुट करतो. तर हे इक्वेशन आहे, याच्यामध्ये पुट करतो मी. म्हणजे a च्या जागी तुमचं 2 येईल, 2 + 5, 5b ला 5b इज इक्वल टू 22 ला 22. तर ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला सोडवल्यावर काय, हा 2 काय होईल, इकडल्या साईडला गेला तर मायनस होईल. 5b इज इक्वल टू तुमचा 22 - 2. ठीक आहे. इथपर्यंत कळलं असेल. हा 2 इकडे गेला तर मायनस होईल. 5b इज इक्वल टू तुमचा 22 मधनं 2 गेला तर 20 येईल, आणि b इज इक्वल टू तुमचा 20/5. ह्याला सोडवा तुम्ही. 5 चोक 20 आहे का नाही, 5 4 जा 20, म्हणजे b इज इक्वल टू तुमचा 4 असेल. b ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला, 4. मग तुम्हाला काय लिहू शकता, a, b, x, y लिहित होतो तेव्हा व्हॅरिएबल xy होते. आता तुमचे व्हॅरिएबल a आणि b आहेत. a, b इज इक्वल टू तुमची a ची किंमत किती आहे, 2 आहे, आणि b ची किंमत 4. इज द सोल्युशन असं लिहा, इज द सोल्युशन. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे हा क्वेश्चन तुमचा
सॉल्व करून झालेला आहे. a, b = 2, 4 हे तुमचं सोडून झालेलं आहे. त्याच्यानंतर काय पाहूया, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. हे मी मिटवतो. पाहत लक्ष द्या. तर सेकंड क्वेश्चन आहे, म्हणजे सेकंड क्वेश्चनमधलं सेकंड क्वेश्चन. तर सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन हे सोडवायचं तुम्हाला. तर पहा याचं सोल्युशन पहा. सोल्युशन काय असणार आहे तुमचं सोल्युशन. तर हा एक्स जे दिले ते पहिल्यांदा लिहून घ्या. x + 7y = 10 ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं. ठीक आहे, म्हणले आपण इक्वेशन 1. त्याच्यानंतर जे असेल नेक्स्ट असेल त्याला इक्वेशन 2 म्हणायचं. 3x - 2y = 7 हे इक्वेशन नंबर 2 आहे. लिहिल्याच्या नंतर थोडं थांबायचं आणि पाहायचं, इक्वेशनकडे पाहायचं आणि आपल्याला पाहायचं आता हे व्हेरिएबल पाहायचं. हा x व्हेरिएबल, हे x इथं आहे आणि हा 3x आहे, इथं 7y आहे आणि इथं -2y आहे. तर आता तुम्हाला काय करायचं, कोणाला तरी कटवायचं, एकाला एलिमिनेट करायचं आणि एकाची व्हॅल्यू काढायची. तर तुम्ही काय करू शकता, ह्या इक्वेशन 1ला जर तुम्ही 3 ने मल्टिप्लाय केल्या, 3 ने मल्टिप्लाय केल्या तर इथं 3x होईल आणि 3x मग सबट्रॅक्शन केलं तर कटून जाईल. किंवा दुसरं काय काम करू शकता तुम्ही, हा 7 ह्या इक्वेशनला तुम्ही 2 न मल्टिप्लाय करू शकता आणि ह्याला 7 ने मल्टिप्लाय करू शकता, मग तुमचं कटून जाईल. तर काय तुम्हाला सोपं वाटेल, दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करण्यापेक्षा तुम्ही काय करा, एकाच इक्वेशन 1ला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करा. तर काय करू आपण, ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करू, कारण इथं 3 होईल, इथं 3 आहे ऑलरेडी, मग दोन्ही कटून जातील. तर मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. तर 1ला आपण 3 ने मल्टिप्लाय करतो. तर हा 1 इक्वेशन आहे. तर ह्या 1 इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय केला तर तुमचा 3x होईल. हा प्लस 7 3 21 21 होईल. 21 कसा, 7 × 3 21y = आणि 3 ने मल्टिप्लाय केलं तर सगळ्यांना करायचं आहे, नुसतं ह्याला करायचं नाही, सगळ्यांनाच इक्वेशन पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. हा 30 होईल. 10 × 3 30. तर हे इक्वेशन नंबर जे काय आलं तुम्हाला त्याला ह्या इक्वेशन नंबर 3 म्हणा. हा इक्वेशन 3 झाला. आता मला पहा, तुम्ही लक्ष द्या, थोडंसं इक्वेशन नंबर 2 आणि 3 कडे जर बघितलं तुम्ही, म्हणजे एकच इक्वेशनला मॉडिफाय करून आपण 3 बनवले. 2 आणि 3 कडे जर बघितल्या तर हा 3x सारखा झाला. त्यामुळे काय करा तुम्ही, ह्या दोघांचे काय करा, सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यावर तुमचं काय होईल, कटून जाईल. ठीक आहे. तर काय करा तुम्ही, सबट्रॅक्ट करा. कशामधनं काय सबट्रॅक्ट करता तुम्ही, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. तर इक्वेशन 2 सबट्रॅक्ट करा 3 मधनं, बरोबर. सबट्रॅक्ट करा, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. तर 3 मधनं काय करा, इक्वेशनमधनं सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3. तर 3 लिहून घ्या. 3x + 21y = तुमचा 30. हा किती आहे, इक्वेशन नंबर तुमचा 3 आहे. 3 मधनं तुम्हाला 2 सबट्रॅक्ट करायचं आहे, म्हणजे 3x - 2y = 7. तर सबट्रॅक्शन करतो तर साईन चेंज होतात. हा प्लस आहे तर हा मायनस होईल, हा मायनस आहे तर तुमचा प्लस होईल आणि हा प्लस आहे तर हा मायनस होईल. ठीक आहे, साईन चेंज होतात. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. हे दिसत असेल तुम्हाला, दिसत नसेल तर पहा, दिसते का तुम्हाला, दिसत असेल बहुतेक. ठीक आहे. तर हा काय होईल तुमचा -3x आणि हा +3x, हा कटला. त्याच्यानंतर हा तुमचा +21y आणि हा मायनस आहे तर सबट्रॅक्शन करतो तर साईन चेंज होईल, म्हणजे हा 2y झाला, +2y, म्हणजे 21 आणि 2 23y झाला तुमचा. किती झाला, 23y. आणि हा 30 आहे. 30 मधनं जर तुमचा 7 गेला तर तुमचा उरेल 23. ठीक आहे, 23 उरेल. ठीक आहे, हे बरोबर आलं असेल, इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. म्हणजे 23y = 23. तर इथं लिहितो बाकीचं इकडं, म्हणजे तुमचा 23y = 23 आलेला आहे. तर y = तुमचा 23/23. तर y = तुमचा 1. हा 23 कटेल, हा 23 कटेल. ठीक आहे, म्हणजे देअरफॉर y = तुमची 1 व्हॅल्यू मिळालेली आहे. ही yची व्हॅल्यू काय करा, पुट y = 1 कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करा, कोणत्याही करा, ह्याच्यावर हे 1मध्ये करा. 1 सिम्पल वाटते तर कोणतेही करा, ह्याच्यामध्ये करा, ह्याच्यामध्ये करा, ह्याच्यामध्ये करा, आन्सर सेमच येणार आहे. इक्वेशन 3 आणि हे इक्वेशन तुमचं 2 होतं. ठीक आहे, तरी लिहून घ्या. का लिहायची काही गरज नाही ह्याला, तर लिहिलं तर थोडंसं एक्झामिनरलाही कळलं आणि तुम्हाला इझी जाईल कशामधनं काय सबट्रॅक्ट करता येते. ठीक आहे, पुट y = 1 इन इक्वेशन 1 मध्ये पुट करा. तर 1 आहे, एक्सला एक्स, प्लसला प्लस, y 7ला 7. आता ह्या yच्या जागी आपण 1 व्हॅल्यू पुट करतोय, 1. ठीक आहे, = 10ला 10. त्याच्यानंतर हा x, 7 × 1 7 = 10. तर हा x तर हा 7 मी डाव्या बाजूचा उजव्या बाजूला पाठवतो, साईन चेंज होतो. लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला पाठवलं तर साईन चेंज होईल, म्हणजे 10 - 7 x तुमचा काय होईल, 10 मधनं जर 7 गेला तर तुमचा 3 राहील. x
इज इक्वल टू तुमचा 10मधनं 7 गेला तर काय राहील 3 राहील. म्हणजे तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. काय मिळालेल्या आहेत तुम्हाला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू. इथं लिहितो एक्स कॉमा वाय इज इक्वल टू तुमचा काय आहे तर एक्सची व्हॅल्यू आहे तुमची 3 आहे, वायची व्हॅल्यू 1 आहे. इज द सोल्युशन. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व झालेला आहे. तुम्ही वायची व्हॅल्यू पहिल्यांदा काढा किंवा एक्सची व्हॅल्यू पहिल्यांदा काढा, काही फरक पडत नाही. पण सोल्युशन लिहिताना तुम्ही काय लिहायचं पहिल्यांदा एक्स त्याच्यानंतर वाय करा. म्हणजे जे तुमचं पहिल्यांदा येते तसं. म्हणजे आता तुम्ही जर इंग्रजीचे हे जर बघितली ABCD तर पहिल्यांदा एक्स येते म्हणून एक्स लिहा आणि दुसऱ्यांदा वाय येते म्हणून वाय लिहा. ठीक आहे. आणि एक्सच्या जागी एक्सची किंमत तुमची किती आहे 3 आहे, वायच्या जागी वायची किंमत 1. तुमचं ए बी असेल तर तुम्ही काय करा पहिल्यांदा ए लिहा कारण ए पहिल्यांदा येते, नंतर बी लिहा. त्याच्यानंतर PQ असेल तुमचं तर काय करा पहिल्यांदा P लिहा, दुसऱ्या नंतर Q लिहा कारण पहिल्यांदा P येते नंतर Q येते. हे लक्षात ठेवा एवढे छोट्या गोष्टी. तर काय करूया आपण इथं थांबूया. ठीक आहे. आणि याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमचं 3rd क्वेश्चन आहे, 4th क्वेश्चन आहे. ठीक आहे. 3rd 4th 5th हे क्वेश्चन तुमचे सिंपल आणि साधे आहेत आय थिंक. तर त्यामुळे काय करा तुम्ही करून बघा, हे सगळे तुम्हाला येतील, होमवर्कमध्ये करा. आणि ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो मी काय करेल नेक्स्ट लेक्चरमध्ये घेईल. 2-3 क्वेश्चन आहेत ते तुम्ही करा आणि बाकीचे जर असे अवघड वाटले तर मी ते करून दाखवतो. तर व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पण मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना पण आवर्जून सबस्क्राईब करण्यासाठी सांगा कारण आम्ही ह्या गोष्टीसाठी भरपूर मेहनत घेत आहोत आणि तुमच्याकडनं जर चांगला प्रतिसाद मिळाला तर आम्हाला आणि जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल. ठीक आहे. तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवा वगैरे आणि चांगलं कंटेंट देण्याचा प्रयत्न करावा तर तुम्ही काय करा कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या याच्यावर टॉपिकवर व्हिडिओ वगैरे पाहिजेत. आणि तुम्ही हे पण करा की मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांना पण नक्की सबस्क्राईब करायला लावा. थँक्यू.